आरक्षण हक्क बचाव समिती आणि या समितीचे जरी पाटील साहेब अध्यक्ष असले किंवा तूर्त कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रशांत दादा असला तरी आमचे खरे मार्गदर्शक आणि या समितीचे सर्व आपण आहात। कारण ज्या वेळेस आम्ही आंदोलन करण्याचा विचार करतोय तेव्हा सर्व तोपरी सहकार्य हे तुम्ही दिलंय म्हणून आम्ही आंदोलन उभी करू शकलोय। आज 7वा दिवस आहे ना। आम्ही 13 तारखेला सन्मान्य आमदार गावित साहेबांच्या निवासस्थानासमोर बसलो, तिथून आम्हाला काढलं, आम्ही आपल्या रेस्ट हाऊसला गेलो। सन्मान्य गावित साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी लवकरच आपले पालकमंत्री त्याचबरोबर शिक्षण मंत्री आणि चीफ सेक्रेटरी एज्युकेशन यांच्याशी तुम्हाला मी मीटिंग घेऊन देतो। काय झालं, मीटिंग घेऊन दिवस निघून गेले। पवित्र पोर्टलची 16 तारीख लास्ट होती, 13 तारखेला आमची सभा झाली आणि 18 तारखेला मीटिंग लावली। म्हटलं पवित्र पोर्टल क्लोज झाल्यानंतर सभा घेऊन काही आमच्या हाती लागणार नाही आणि म्हणून लवकरात लवकर आपण प्रयत्न करायचे। 18 तारखेला आम्ही नेहमीप्रमाणे गेलो, कॅबिनेट 1:30 वाजता सुरू झाली आणि संध्याकाळपर्यंत आमची कोणत्याही मंत्र्याशी का कोणाशी भेट होऊ शकली नाही। फक्त झिरवळ साहेबांकडे बसलो, झिरवळ साहेबांनी 2-3 शब्द काय सांगितले। एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो, सन्मान्य शिंदे साहेब सुद्धा खूप व्यस्त होते, आमचं निवेदन घेतलं आणि सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना एक नोट लिहिली की तात्काळ याच्यावर आपण सभा घेऊन योग्य ती कार्यवाही करावी। त्यानंतर सन्मान्य खासदार साहेबांच्या निवासस्थानासमोर आलो, खासदार साहेबांनी दिलं, या लोकांनी जे काही प्रॉमिस केलं त्या अनुषंगाने 23 तारखेला सकाळी 9 वाजेपासून रात्री 8:30 वाजेपर्यंत सन्मान्य खासदार साहेब आमच्या समवेत होते। खर तर त्या दिवशी सन्मान्य पालकमंत्र्यांची 2 पत्र घेतली, एक दादाजी भुसे साहेबांना आणि एक सन्मान्य सीएम देवेंद्रजी फडणवीस साहेबांना। त्यानंतर आम्ही खर तर सकाळी 9 वाजता आपले शिक्षण मंत्र्यांच्या समेत गेलो ना। एकच लोकांनी ठरलेलं आहे, 50% रिझर्वेशन मीन्स टोटल एसटी। त्यांच्या डोक्यात म्हणजे अगदी परफेक्ट सगळ्यांच्या बसलेला आहे। आम्ही ज्यावेळेस 7:30 वाजता सन्मान्य चीफ सेक्रेटरी देवल साहेबांकडे गेलो, सन्मान्य खासदार साहेब सांगतायत की ही मुलं स्थानिक आहेत, जशी आमची स्थानिक एसटी घेतली तसंच स्थानिक म्हणून तुम्ही हा नाही घ्या। फार किती 200 विद्यार्थीच आहेत, आम्ही 530 सांगतोय पण खऱ्या अर्थाने 230 फक्त किंवा 200 विद्यार्थी आहेत, तर यांना तुम्ही सामावून घ्या। परंतु कोणी ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते। युवराज शेवटी ओरडला का आमचे खासदार तुमच्या समोर बसलेले आहेत, किमान आम्ही काय सांगतो या ऐकण्याची भूमिका ठेवा। आणि त्यानंतर मग आमचं ऐकून घेतलं आणि या बाबतीत मी पुढील स्तरावर चर्चा करतो आणि योग्य तो निर्णय घेऊ असं नेहमीप्रमाणे आम्हाला आश्वासन दिलंय। खर तर नाना, आता पवित्र पोर्टल जी भरती होणार आहे त्याची यादी लागणार आहे 26 ते 31 तारखेच्या दरम्यान केव्हा येईल। आणि मुद्दा असा आहे की जे 846 आमचा पहिला नाना मुद्दा आहे की जे आमचे आदिवासी बांधव लागले त्यांच्या आम्ही विरोधात अजिबात नाहीत, त्यांनाही घ्या। 846 विद्यार्थी घेत असताना सन्मान्य देवल साहेबांनी एक सांगितलं की जागा मी वाढवल्या, ज्या पर जिल्ह्यामध्ये इथूनली मुलं 22च्या टेट परीक्षेच्या मेरिट मधून गेली होती त्या सर्वांना आम्ही आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी जागांमध्ये वाढ केली। जर त्यांच्या जागांमध्ये तुम्ही वाढ करतायत या 200 मुलं वाढवण्यासाठी घेण्यासाठी आपण 80% जागा भरलेल्या आहेत। आता 1300 ते 80%चे 80% भरतायत, तर 20% अद्याप जागा रिझर्व आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल रिझर्वेशन नाना 72% आहे। 72% 50 आम्ही तेही सोडून देतो, 22% तरी आमच्या मुलांना घ्यावं। आणि आमची खात्री आहे की आता आमचं अक्षय म्हणजे कसं काय म्हणतो की आपण गळ्यापर्यंत आलेलं आहे। या मुलांच्या समोर आता पूर्णपणे जे आशेची किरण ही पूर्णपणे नेस्तनाभूत झालेले आहेत आणि म्हणून आशेचं किरण म्हणून आमची आता पूर्ण जी मजल आहे ती आपल्यावर आहे। आम्हाला खात्री आहे की आपण सीएम साहेबांकडे सुद्धा सभा घेऊ शकता, एवढं आपलं सोशली आणि पॉलिटिकली आपलं वजन आहे। आणि म्हणून नाना, शेवटचे एक आशेने आम्ही आपल्याकडे पाहतोय, आपण आज आम्हाला निश्चित काहीतरी आश्वासित करावं अशी मी आपल्याला विनंती